आज आपण बनवणार आहोत मुलांची सगळ्यात फेवरेट डिश. मोठ्यांची पण आहे, पण मुलांची जास्तच फेवरेट आहे, चिकन लॉलीपॉप. तर आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप. एकदम बाहेर मिळतं तसंच आपण घरी बनवणार आहोत. तर मग चला आपण सुरुवात करूया चिकन लॉलीपॉप बनवायला. तर मी इथं चिकन घेतलेलं आहे. हे असे पीस आपल्याला त्या दुकानदाराकडून मिळतात. त्यांना सांगायचं फक्त आधी, ते आपल्याला असे पीस करून देतात लॉलीपॉपप्रमाणे. हे 14 ते 15 पीस आहेत. हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया. तर मी इथे 1 चमचा लाल मिर्च पावडर घालते, पाव चमचा काळी मिरी पूड, आणि आपण इथं 1 चमचा लिंबूचा रस घालणार आहोत, 1 चमचा सोया सॉस आणि 2 चमचे आपण रेड चिली सॉस घालणार आहोत. आता ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता आपण हे अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया. आता आपण एका बाउलमध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि कलरसाठी मी थोडासा फूड कलर यूज केलेला आहे. तुम्हाला स्किप करायचा असेल तर फूड कलर तुम्ही स्किप करू शकता. हे आपण थोडं थोडं पाणी घालून पातळ असं स्लरी करून घेऊया. आपल्याला हे जास्त पण पातळ ठेवायचं नाही आहे. आता आपण हे करायला घेऊया. चिकन पण आपलं चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. तर आता आपण हे तळायला घेऊया. मी इथं चिकन पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपल्याला चिकनचे एक पीस या कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये चांगलं डीप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एक करून असंच भजीप्रमाणे आपल्याला तेलात सोडून घ्यायचं आहे. इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण एक पीस घालून घेऊया. यामध्ये मी आता घातलेले आहेत चिकनचे पीस. तर आता आपण हे 4 ते 5 मिनटं एका बाजूने भाजून घेणार आहोत. हे बुडबुडे कमी झाले की आपण मग पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तसंच गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथं आता भाजून झालेलं आहे. तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असेच आपल्याला सगळे चिकनचे पीस भाजून घ्यायचे आहेत. इथं मी सगळे भाजून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याची प्लेटिंग करायला घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.